नमस्कार मंडळी, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच आहे, गणपती बाप्पांची आगमनाला फक्त काहीच दिवस बाकी राहिलेले आहे। तर सर्वजण जे आहेत आपल्या गणपती बाप्पांच्या लाडकी गणपती बाप्पांच्या मूर्ती बुकिंग करायला सर्वांची लगबग चालू झालेली आहे। तर आज आम्ही जातोय बोईसरमधील गणपती बाप्पांची जी कार्यशाळा आहे ते व्हिजिट करायला जातोय, सोबतच तुम्हाला दाखवायला जातोय आहोत। तुम्हाला आजचा हा जो आमचा व्हिडिओ असेल तर नक्कीच आवडेल। या बोईसरमधील ज्या आम्ही आज कार्यशाळांना भेट देणार आहे ती पहिली जी आहे कामतेश्वर कला केंद्र प्रसन्न, जी की आहे बोईसर वेस्टला, साधारणतः स्टेशनपासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर असेल, वॉकिंग डिस्टन्स। याचा अट्रॅक्शन पॉईंट आहे, सेंटर पॉईंट जो आहे तो सर्कस ग्राउंड आहे, त्याच्या अपोजिटला एक कार्यशाळा असणार आहे। आणि दुसरी कार्यशाळा आहे चिंतामणी कला केंद्र, जी की बोईसर वेस्टलाच आहे, स्टेशनपासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पालघर रोडला। याचं सेंटर पॉईंट आहे महेंद्र पार्क सोसायटीच्या अपोजिटला आहे। तर इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता। या दोन्ही ठिकाणी जे आहे तुम्हाला मातीच्या, शाडू मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या आहेत ते भेटून जातील, घरगुती आणि सार्वजनिक। तर चला तर मग मूर्ती आपण बघून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ जे जास्तीत जास्त पालघरकर आणि बोईसरकर याच्या आसपासच्या जवळच्या माणसांना तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता। ज्यांना जी मूर्ती आवडतील ते नक्कीच येऊन व्हिजिट करून मूर्ती जी आहे ती बुक करून जातील। तर चला तर व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आम्ही आलोय कामतेश्वर कला केंद्र प्रसन्न। हे जे आहे हे जे वर्कशॉप आहे बोईसर वेस्टला आहे। बोईसर वेस्टला साधारणतः स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटावर असेल। त्याचा अपोजिट पॉईंट आहे, इथे सर्कस ग्राउंड आहे पुढे, आणि त्याच्या अपोजिटला ते कामतेश्वर कला केंद्र हे वर्कशॉप आहे। इथे तुम्हाला पीओपीच्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या ज्या आहेत ते मिळून जातील। वर्कशॉपमध्ये जे आहे ते तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्या तुम्हाला इथे मिळून जातील। मूर्तींवर जे आहे ते काम खूप सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे। 800 पासून या मूर्तींची इथे तुम्हाला स्टार्टिंग प्राईस मिळून जाईल। जर तुम्ही बोईसर पालघरला राहत असाल तर नक्कीच या वर्कशॉपला येऊन व्हिजिट करू शकता। तर चला तर मग आता आपण मूर्त्या बघून घेऊया। तुम्हाला जर मूर्त्या कुठल्या आवडत असेल तर नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता। सर्व ज्या मूर्त्या आहेत ना, या सर्व आहेत त्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत आणि या 1.5 फूटच्या मूर्त्या आहेत। त्याची स्टार्टिंग प्राईस जी आहे ती 800 पासून स्टार्ट होते। तर तुम्ही नक्कीच या कार्यशाळेला व्हिजिट करू शकता। बोईसर वेस्टला आहे, एकदम सर्कस ग्राउंडच्या समोर। तर ऑलरेडी तुम्ही इथे मूर्त्या बघितलेल्याच आहेत। मूर्त्या बघू शकता, खूप सुंदर अशा आणि विलोभनीय अशा नयनरम्य घेणाऱ्या आपल्या मूर्त्या आहेत। खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। पीओपी आणि शाडू मातीच्या दोन्ही मूर्त्या तुम्हाला इथे मिळून जातील। तर तुम्ही बुकिंग जे तुम्ही बुकिंग स्टार्ट करू शकता। बुकिंगला सुरुवात झालेली आहे। शॉप जे आहे ते सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत चालू असतं। कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर देतोय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जी मूर्ती आहे ते तुम्ही बुक करू शकता।
मूर्ती बघू शकता. ही मूर्ती जी आहे ती 2.5 फुटाची मूर्ती आहे. किती सुंदर असं या मूर्तीवर काम केलेलं आहे. तुम्ही एकदम बारीक प्रमाणे बघू शकता. गणपती बाप्पाचे मेन म्हणजे डोळे बघू शकता. एकदम अशा वाटतात की रिअलिस्टिक आहेत, जसे की बाप्पा आपल्याकडे बघतातच आहेत. आणि वरती धोती वर्क अँड ड्रेप वर्क सुद्धा बघू शकता. किती सुंदर असं हे वर्क केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला जर ही मूर्ती आवडली असेल तर इथे येऊन बुक करू शकता. किती सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर कामतेश्वर कला केंद्र इथे जे इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग चालू झालेली आहे. तर तुम्ही इथे नक्कीच मूर्ती बुक करायला येऊ शकता. हे इथे ॲड्रेस आहे प्रॉपर कामतेश्वर कला केंद्र, जे की आहे बोईसर वेस्टला. स्टेशनपासून साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. समोरच एक पॉईंट आहे जो की आहे आपला सर्कस ग्राउंड, त्याच्या अपोजिटलाच हे कामतेश्वर कला केंद्र आहे. तर तुम्ही नक्कीच या कला केंद्राला येऊन मूर्ती तुमच्या जे आवडल्या असेल तर बुकिंग करू शकता. याच्यापेक्षा अजून ऑलरेडी ऑप्शन्स येणार आहेत भरपूर साऱ्या, पाठीमागेसुद्धा भेटतील, पण ते अजून आलेल्या नाही आहेत. जर तुम्ही जवळच बोईसर किंवा पालघरमध्ये राहत असाल तर नक्कीच इकडे एकदा व्हिजिट करू शकता. आणि अजून साऱ्या मूर्त्यांचे ऑप्शनसुद्धा येणार आहेत. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून नक्कीच तुमची मूर्ती जी ती बुकिंग करू शकता किंवा पाहून येऊन या कार्यशाळेला भेट देऊ शकता. तर आता आम्ही आलो आहे चिंतामणी कला केंद्र इथे, जे की बोईसर वेस्टला आहे. स्टेशनपासून अवघ्या 5 ते 10 मिनिटावर आहे. याचं पॉईंट आहे तिथे महिंद्रा बाग सोसायटी आहे, त्याच्यासमोरच इथे तुम्हाला मूर्ती भेटून जातील POP आणि शाडू मातीच्या. इथे सुद्धा तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्या भेटून जातील. चला तर मग पाहून घेऊया मूर्त्या कशा आहेत. तर या कला केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती सुंदरच अशा मूर्त्या आहेत. या इथे तुम्हाला एकदम छोट्या मूर्त्या आणि एकदम घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्यासुद्धा भेटून जातील. एक एक मूर्तीवर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि एकदम सुंदर अशा ह्या मूर्त्या दिसतात. तर तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. हे बोईसर वेस्टला आहे, महिंद्रा पार्क सोसायटीच्या समोर, चिंतामणी आर्ट्स. या वर्कशॉपमध्ये जे ती मूर्त्यांची बुकिंग चालू झालेली आहे. तुम्ही इथे मूर्त्यांना बुकिंग करू शकता. किती सुंदर असे गणपती बाप्पा आहेत. बुकिंग नंबर जो तो आपला स्क्रीनवर दिसत असेल, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. तर तुम्ही कॉल करून या मूर्त्या जे ते तुम्हाला ज्या मूर्त्या आवडतात त्या बुक करू शकता. सोबतच इकडे व्हिजिटसुद्धा करू शकता या वर्कशॉपला. हे वर्कशॉप आहे बोईसर वेस्टला, महिंद्रा पार्क सोसायटीच्या समोर. तर नक्कीच या वर्कशॉपला भेट द्या. तुम्हाला नक्कीच इथे मूर्ती जी आहे ती आवडून जाईल. आता आम्ही आहोत चिंतामणी कला केंद्र बोईसर वेस्टला. इथे तुम्ही जे त्या मूर्त्या बघितलेल्याच आहेत. आय होप तुम्हाला इथे गणपती बाप्पांच्या ह्या मूर्त्या जे आहेत त्या नक्कीच आवडल्या असेल. तर नक्कीच तुम्ही जे आहेत त्या इथे मूर्त्या बुकिंग करण्यासाठी येऊ शकता. तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस मी सांगितलेला आहे. हा ॲड्रेस जो आहे चिंचणीला सुद्धा यांचा कारखाना आहे. सोबतच बोईसरला वेस्टला सुद्धा आहे, महिंद्रा पार्क सोसायटीच्या एकदम समोर. तर तुम्ही नक्कीच इकडे मूर्ती जे आहे ते बुकिंग करण्यासाठी येऊ शकता.
वर्कशॉपचा टाईम आहे सकाळी 10:30 ते रात्री 9:30 पर्यंत हे वर्कशॉप चालू असतं. तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन मूर्त्याच्या त्या बुकिंग करू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. नक्कीच तुम्हाला आजचे दाखवलेले आपले गणपती बाप्पा आवडले असतील. जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता. सोबतच येऊन सुद्धा त्या शॉपला व्हिजिट करू शकता. जर तुम्ही पालघर आणि बोईसरमध्ये राहत असाल किंवा आसपासमध्ये राहत असाल तर नक्कीच हा ब्लॉग जो आहे तो आपल्या पालघरपर्यंत पोहोचवा. ज्यांना जी मूर्ती आवडेल ते नक्कीच इथे व्हिजिट करून बुकिंग करू शकतील. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. कसा वाटला नक्कीच कळवा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.